परिसरात स्वच्छतेच्या आणि जनसंवादाच्या फेरीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाग घेतला। विविध समस्या, सूचना आणि प्रभागातील विकासाबाबत जनतेशी थेट संवाद साधण्यात आला। खिलारी परिवाराच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत बोलताना सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की समाजहितासाठी काम करण्याची प्रेरणा आमचे वडील कैलासवासी अशोकराव खिलारी व चुलते कैलासवासी पोपटराव खिलारी यांच्याकडूनच मिळाली आहे। त्यांच्याप्रमाणेच आम्हीही प्रभागातील विकासासाठी सदैव तत्पर राहू। येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा संदेश दिला। पुढे बोलताना त्यांनी आवाहन केले की जनतेचा सेवक म्हणून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यासाठी येत्या निवडणुकीत मला आणि माझ्या सहकारी सौ वैशाली पोटे यांना आपले आशीर्वाद व प्रचंड बहुमत द्यावे। यासोबतच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करणदादा ससाणे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचेही आवाहन करण्यात आले। समाजहित, विकास आणि जनता संपर्क यांचे एकत्रित सूत्र मांडणारी ही फेरी मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी अभिषेक बारसे। आज स्वच्छतेच्या आणि जनसंवादाच्या फेरीचे आयोजन केले होते। खरं तर समाजसेवेचा वारसा हा आमचे वडील कैलासवासी अशोकराव खिलारी व चुलते कैलासवासी पोपटराव खिलारी यांच्याकडूनच आम्हाला आलेला आहे। हाच वारसा आम्ही पुढे घेऊन जात असताना आम्ही समाजहितासाठी सदैव प्रयत्नशील करत असतो। म्हणूनच येत्या निवडणुकीत आपला सेवक म्हणून प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत, असा विश्वास मी व माझ्या मायबाप जनतेला देतो। येत्या 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत मला व माझे सहकारी सौ वैशालीताई पोटे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। तसेच आमचे नेते नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय करणदादा ससाणे यांना देखील आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, तसेच आपली सेवा करण्याची संधी द्यावी। आपले खूप खूप आभार आहे। मी रवींद्र खिलारी, धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।